हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेतच असाल. तर आज खूप दिवसानंतर माझ्या जाऊ तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असतील. तर त्या ड्युटीवरून आल्याबरोबर इथे उठाठेव करत आहेत. काल मी किचन साफ केलं होतं ना, तर माझ्याकडून ना ते एक कप लटवायचं स्टँड आहे, ते स्टँड माझ्याकडून तुटलं. तर मग त्यांनी काय केलं ना, ते स्टँड दुसरीकडे चेंज करून घेतलं. बराच वेळ बडबड ऐकावं लागली की साफसफाई केली आणि नको ते माझ्या डोक्याला ताण करून ठेवलं. त्यात मी पण काय करू शकते, मी कोणतं चांगलं काम करायला गेली की ते वाईटच होते. काल मी इथे मस्तपैकी मूग भिजत घातले होते, त्याला थोडेसेच मोड आले, जास्त आलेलं नाही. इथे कुकरमध्ये त्याला थोडासा तडका दिला, कांदा लसूण कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं किस टाकून इथे मसाला तयार केलाय. सगळी गेल्या तर बिट्टूची उठाठेव सुरू झाली. तिकडनं चेअर आणली, आता इथून मिनूला बघणार है ना. दे आवाज. बिट्टू आणि मम्मीमध्ये टॅलेंट हा कुठून कुठून भरलेला आहे. तरी ते मस्तपैकी मिनूसोबत थोडीफार ती मस्ती करत आहे. आज तिला घरीच ठेवलं कारण की तिची तब्येत काही बरी नाही. दिवसभर काहीच वाटत नाही तिला, पण रात्र झाली की तिला नुसतं खोकला चालू होतो. काल रात्री तसंच झालं, जेवण वगैरे झालं आणि आम्ही झोपलो आणि बिट्टूला अचानक खोकला सुरू झाला आणि त्या खोकल्यामध्ये तिला उलटी वगैरे झाली. मग म्हटलं जाऊ द्या, आज तिच्या स्कूलला जर आपण सुट्टीच देऊया, कारण की मुलांना बरं नाही तर काय करणार स्कूलमध्ये पाठवून. आणि सासूबाई देखील सकाळीच तयारी करून त्यांच्या माहेरी निघून गेल्या, त्यामुळे तिला करमत पण नाहीये. सकाळपासून उठलेली, तिने काहीच खाल्लं नव्हतं आणि काही तिच्याकडे नेलं ना की 1-2 घास खाणार आणि मग नंतर म्हणणार की मला जेवायचं नाही. म्हणून मी तिला आवडती ती भाजी बनवली, ती म्हणजे भेंडीची. मग ह्या दोघी मायली की ते गौतम बुद्धाचं पुस्तक बघून मस्त जेवण पण करत होते आणि बिट्टू त्यामध्ये काय काय आहे ते देखील विचारत होती. त्यांची जेवणाची प्लेटा बघून मला पण भूक लागली. मग मी पण माझी प्लेट घेऊन त्यांच्याजवळ जेवायला गेली. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आता झाली होती दुपार आणि दुपार म्हटलं की बिट्टूचं खूप अवघड काम असते. आता सासूबाई नव्हत्या तिला सांभाळायला. मग काय, ती जशी मला म्हणणार मी तसं तिच्यासोबत करत होती. मग मी गॉगल लाव तर गॉगल लावणार. आज बिट्टू तिच्या मस्तीने माझ्या डोक्यातले सर्वच किडे शांत करणार होते. आईला तू बोलते आईसोबत? बरं ठीक आहे, घे. ह्या बिट्टूला बघत बसले मी तिकडे. हे पाणी ठेवलं गॅसवर, हे आम्ही पित असतो, तर हे प्यायच्या लायकीचं नाही म्हणलंय. पण यामध्ये अंघोळीचं पाणी नक्की झालं हे म्हणजे. तर अशा रीत्या मी ते पिण्याचं पाणी अंघोळीचं करून ठेवलं हिच्या नादात. हिच्या जवळ जाऊन बसले मी आणि असं झालं. किती गरम तापलं ना पाणी, कसं उकळी करत होतं ते. पिंपल्स टाकू का तुझं? मी पाण्याचं सांगते आणि ते पिंपलचं. पिंपल्सला बरं लागते. बरं लागते का रे पिंपल्स? बरं वाटते का तुम्हाला? हो, पिंपल्सला बरं वाटते. बरं वाटते आता पिंपल्स. आता पिंपल्स झोपलेला आहे. झोपलेले. नो 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 नो. दादी गेली म्हटल्यानंतर तिने माझं डोकं दुखवणार. कशी होती मीनू आता ड्युटीवरून आली, थोडे कामं केले, जरा गेली झोपायला. बरोबर एवढी सकाळी उठली म्हटल्यानंतर झोप तर पाहिजेच. हे मेरे भरोसे और मैं इसके भरोसे. झालं की त्याच्यामधून वाफ पडला असता बाई फोन. एक दिन ये फोन पड़ने के नाद में मेरी बहुत पिटाई हो जाएगी. सही पकडे हैं. आता खूप वेळची मी तिला एकटीला सांभाळत होती. बरं झालं आता तिचे पप्पा घरी आले. तिचे पप्पा घरी आल्यानंतर पहिला त्यांच्यासाठी मी प्लेट बनवली आणि त्यांनी हे पिण्याचं पाणी बघितलं. म्हणाले तू काय झोपली होतीस का एवढं पाणी गरम होईपर्यंत? मग त्यांना सांगितलं की मी तिथे बसलेली होती तिच्याकडे आणि माझ्या लक्षातून निघून गेलं की मी पाणी ठेवलंय. तर मग त्यांचे चोचले सुरू झाले, असं करणं आता माझ्यासाठी थोडासा पापड वगैरे पण भाजून घ्या. का नाही म्हटलं, मगापासून तुमच्या मुलीने मला पागल केलंय, आता तुम्ही राहिले, तुमच्यासाठी पण पापड भाजून देतेच. सकाळपासून जशा सासूबाई माहेरी गेल्या ना, तसं बिट्टूने मला 5-10 वेळ एकच प्रश्न विचारला असेल की आई कधी येते. गेट वाजलं की बस आई आली गेटकडे धावत जायचं. मला आईची आठवण आली, आईला फोन लावणं. 4-5 वेळ बिट्टूचा फोन देखील लावून झाला की आई घरी ये ना. आजची जी भाजी झाली ना मुगाची, मोड आलेल्या मुगाची, एक नंबर भाजी झालेली. खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर असा मी पेस्ट काढला होता आणि त्या पेस्टमध्ये ही भाजी बनवली. एवढी छान झाली आहे. असं नाही माझं स्वतःचं कौतुक करत आहे, पण खूप छान भाजी झाली आहे. गाडीवर कशाला ठेवलीत कपडे? जेवढं डोकं बिट्टूने माझं मगाशी खाल्लं ना, आता मी तिला कामाला लावलं. चल म्हटलं माझ्यासोबत मशीनमधले कपडे घे आणि आपण बाहेर वाळत टाकूया. तर बिट्टू लगेच कपडे घ्यायला तयार झाली.
कधी कधी तर काम एवढं लवकर ऐकते आणि कधी कधी मग 10 वेळ तुम्ही म्हणा ना बिट्टू एक काम कर तर मग ऐकत नाही. असं गुणी बाळ माझं आहे. मम्मी दादा मला मारताय, मी लादी पुसत होती. काही लादी नको पुसू ना तू. वडापाव झालाय माझ्या आज डोक्याचा वडापाव. आज मी संध्याकाळचा चहा एकटीच घेत होती तेवढ्यात आरू ट्युशनवरून आला. मग काय म्हणाला मम्मी मग मला पण थोडीशी चहा बटर दे. तो आल्याबरोबर या दोघं भावांची काचाकीची चालू झाली. बस ना आता. बिट्टू आता खरंच सांग तू किती त्याला त्रास देते विनाकारण. तू किती करते यार बिट्टू मुद्दाम. माझा चहा पिऊन झाला मी उठली पण तरी या दोघांची मस्ती चालूच. आता मी माझ्या चेहऱ्याला लावणार होती एक फेस पॅक ज्यामध्ये बेसन, थोडीशी दुधावरची साय आणि गुलाबजल आणि हळद. बिट्टू आहे छोटा पॅकेट बडा धमाका. त्या मोठ्या मुलालाही उचकवते की मला मार माझ्याशी खेळ. मग त्याचे खेटे काढल्यानंतर तो करते हिला मारपीट. डॉक्टरकडे जाऊनही काहीच फरक पडला नाही चेहऱ्यावरती. चला म्हटलं आता आपण आपले एक्सपेरिमेंट चालू करावे. तर हे घरगुती उपाय आहेत त्यामुळे काही साईड इफेक्ट होत नाही चेहऱ्यावर. बेसन हे चेहऱ्याला उजळवते आणि हळद ही जी आहे पिंपल्सला कमी करते आणि उजळवते देखील. इथे माझा चेहरा मी फेसवॉशने क्लीन करून घेतलाय. या 2 शिंगांना पिनाने पिनअप करून घेतलंय कारण की मग ते सारखे सारखे मध्ये येत राहतात. हो, बहुत मारूंगा. मैं तुमको छोड़ के जा रही हूँ. तू या इधर, मैं खूब पिटाई करती तुमकी. या दोघांचे भांडणं अजूनही चालू आहेत. बिट्टू अर्ध हिंदी मराठीत बोलून त्याच्याशी खेळत आहे. माझी त्यांना अजिबात आवरायची हिंमत नाही कारण की आवरल्या कुत्राला येतो जोर म्हणून मी त्यांना अजिबात आवरत नाही. थोडा वेळ खेळतात आणि मग शांत बसतात. पूर्ण फेसपॅक मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेतलाय. थोडासा उरलाय म्हणजे थोडासा एक्स्ट्रा झाला होता तर तो मी माझ्या मानेला लावून घेईल. राहू दे रे. बापरे 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 चेर मारतो का. 15-20 मिनिटं झाले माझा फेस पॅक सुकलाय. आता मी तो धुवून घेते. फेसवॉश झाल्यानंतर मी सर्वात आधी माझ्या चेहऱ्याला टोनर आणि मॉइश्चरायझर घेऊन घेतलं म्हणजे स्किन जरा हायड्रेट होईल. का त्रास देतेस? हा तरी पण तुझ्या अंगातला किडा काही कमी नाही होत बिट्टू नाही. मी तुझे टॉयज का बरं नाही खेळत आहेस तू आज. आज तू आमचा बिडाच घेतलाय आम्हाला परेशान करायचा. अय्यम्मा का से आते ऐसे लोग. तिला खोलू. कोणाला खोलू. तिला कसं खोलू. मी डोर खोलू शकते तिला नाही खोलू शकत. लाईट लाव नको. लाईट चालूच आहे ना बाळा रे. नाही. तुझ्या डोक्यामधला लाईट लावायचा का. बाहेर आली आहे पण तरी त्याचे खेटे घेत हे विनाकारण. तो स्टडी करतोय आणि ही रिकामी स्टडी करत नाही काय नाही नुसतं इकडे तिकडे धावते. स्वतः काही अभ्यास करायचा नाही तो करते तर त्याला त्रास द्यायचा. काय तर म्हणे हिला बरं नाही आहे. काय झालं बाळा. आता मी काय करू शकते. मी आता आईला किती वेळ फोन लावला. आईची आठवण आली एकच आमचं गाणं चालू आहे. तर आज संध्याकाळच्या भाजीला मी बनवणार आहे इथे वांगे बटाट्याची भाजी. पेट पूजा केल्यानंतर माझी इच्छा झाली होती पाणीपुरी खायची. तशी आधीच होती इच्छा पण स्वयंपाक झालेला होता. म्हटलं पहिला जेवण करूया वाटल्यास मग नंतर पाणीपुरी खायला जाऊया. तेवढ्यात आर्यन देखील आला म्हणाला मी पण येतो. मी म्हटलं तू घरी जेवण कर मी तुझ्यासाठी घेऊन येते. मी पण येतो तुझ्यासोबत. असं लहान मुलांसारखं तो हट्ट करायला लागला. शेवटी मी त्याला म्हटलं मी घेऊन येते टेन्शन घेऊ नको. पाणीपुरीच्या ठेल्यावर गेल्याबरोबर बिट्टूने आपली जागा इथे बुक करून ठेवलेली होती. काय पाहिजे याच्यात. सॉस टाकायला नको काकाला. याच्यामध्ये सॉस नसतो पाणी असते ते. तसं तर आमच्या अकोल्यात काही फेमस नाही आहे पण पाणीपुरी एक नंबर मिळते. हातात मध्ये प्लेट घेऊन माझं सर्व लक्ष काकांकडेच होतं की काका कधी देणार मला पाणीपुरी. जशी पाणीपुरी तोंडात टाकली ना हा. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.